स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 10 मध्ये। आपण बघत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। डे 7 पासून आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ बघत आहोत। बघा, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह वाक्य बघितली, निगेटिव्ह वाक्य बघितली। करते अनेकवचन असेल तर क्रियापद प्ले आणि करते अनेकवचन असेल तर प्ले, करता एकवचन असेल तर प्लेज। आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, करता कोणताही एकवचनी करता असेल त्या पुढील क्रियापदाला एस प्रत्यय लागतो। तसेच आपण वाक्यसुद्धा बनवलेली आहेत। त्याचप्रमाणे आपण होकारार्थी वाक्य नकारार्थी कसं बनवायचं ते देखील बघितलेलं आहे। ज्यावेळेस सब्जेक्ट अनेकवचन असतो त्यावेळेस आपण डोंटचा वापर करतो म्हणजे डू नॉट, आणि ज्यावेळेस करता एकवचनी असेल त्यावेळेस आपण डझंट म्हणजेच डू नॉटचा वापर करतो। आय डोंट प्ले, मी खेळत नाही। ही डझंट प्ले, तो खेळत नाही। अशा प्रकारे आपण मागील व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह वाक्य आणि निगेटिव्ह वाक्य बघितलेले आहेत। बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं डेली रुटीन कसं सांगतो वर्तमान काळामध्ये ते बघणार आहोत। या ठिकाणी आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो। आय लिव्ह, मी राहतो। आय गेट अप, मी उठतो। आय ब्रश, मी घासतो। आय टेक, मी घेतो। आय ड्रिंक, मी पितो। आय रीड, मी वाचतो। आय गो, मी जातो। आय रिटर्न, मी परत येतो। आय हॅव म्हणजे मी जेवण करतो। आय हॅव लंच, आय हॅव ब्रेकफास्ट। आय स्टडी, मी अभ्यास करतो। आय कंप्लीट, मी पूर्ण करतो। आय स्लीप, मी झोपतो। ही आहेत छोटी छोटी वाक्य आपण अशा स्ट्रक्चरनुसार मागच्या व्हिडिओमध्ये देखील बनवलेली आहेत। आज आपण या स्ट्रक्चरचाच वापर करून आपलं दैनंदिन जीवन साध्या वर्तमान काळामध्ये आपलं दैनंदिन जीवन कसं असतं किंवा आपण कसं सांगतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, साध्या वर्तमान काळामध्ये मराठी वाक्यांच्या शेवटी ते, तो, तात, त असे शब्द येतात, असे अक्षरे येतात। दररोज मी सकाळी लवकर उठतो। दररोजसाठी एव्हरीडे। एव्हरीडे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग। एव्हरीडे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग। त्यानंतर बघा काय करतो, जेव्हा मी उठतो तेव्हा मी माझे दात घासतो। जेव्हा, जेव्हा म्हणजे व्हेन। या ठिकाणी बघा वाक्यांमध्ये कंजंक्शन वापरलेले आहेत म्हणजे दोन वाक्य जोडणारा शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो। एव्हरीडे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो। जेव्हा मी उठतो तेव्हा मी माझे दात घासतो। व्हेन आय गेट अप आय ब्रश माय टीथ। व्हेन आय गेट अप आय ब्रश माय टीथ। वरती बघितलेलं होतं आपण, आय ब्रश, मी घासतो। आय ब्रश माय टीथ। अशा प्रकारे मोठी मोठी वाक्य तयार होतात। व्हेन आय गेट अप आय ब्रश माय टीथ, जेव्हा मी उठतो तेव्हा मी माझे दात घासतो। मी दात घासल्या घासल्या मी आंघोळ करतो, म्हणजे उठल्यानंतर दात घासतो आणि दात घासून झाल्यानंतर दात घासल्या घासल्या लगेच आंघोळ करतो। ॲज सून ॲज आय ब्रश माय टीथ। ॲज सून ॲज, या ठिकाणी ॲज सून ॲज हे कंजंक्शन वापरलेलं आहे म्हणजे मी दात घासल्या घासल्या त्यासाठी ॲज सून ॲज आय ब्रश माय टीथ आय टेक अ बाथ। आय टेक अ बाथ, मी आंघोळ करतो। मी दात घासल्या घासल्या मी आंघोळ करतो। ॲज सून ॲज आय ब्रश माय टीथ आय टेक अ बाथ। आंघोळ झाल्यानंतर मी दूध पितो। आफ्टर टेकिंग, येथे आहे आंघोळ झाल्यानंतर म्हणजेच आफ्टर। आफ्टरचा वापर आपण एखादी गोष्ट केल्यानंतर जेव्हा सांगायचं तेव्हा, नंतर असं जेव्हा बोलायचं तेव्हा आपण आफ्टरचा वापर करतो। आंघोळ झाल्यानंतर आफ्टर टेकिंग अ बाथ। आफ्टर टेकिंग अ बाथ आय ड्रिंक मिल्क।
मी पितो, आय ड्रिंक. जे आपण छोटे छोटे वाक्य बघितले होते तेच आता आपण त्याचा वापर मोठ्या मोठ्या वाक्यांमध्ये करणार आहोत. मी दूध पितो, आय ड्रिंक मिल्क. आफ्टर टेकिंग अ बाथ, आय ड्रिंक मिल्क. दूध पिता पिता मी वर्तमानपत्र वाचतो. दूध पिता पिता. आता बघा, पिता पिता, खाता खाता असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण व्हाईल या कंजक्शनचा वापर करतो. व्हाईल दूध पिता पिता, व्हाईल ड्रिंकिंग मिल्क. किंवा टी व्ही बघता बघता, व्हाईल वॉचिंग टी व्ही. अशा प्रकारे दूध पिता पिता मी वर्तमानपत्र वाचतो. व्हाईल ड्रिंकिंग मिल्क मी वर्तमानपत्र वाचतो. आय मी साठी आय, वाचतो साठी रीड. आय रीड वर्तमानपत्र म्हणजे अ न्यूजपेपर. व्हाईल ड्रिंकिंग मिल्क आय रीड अ न्यूजपेपर. त्यानंतर मी शाळेत जाण्यास तयार होतो. त्यानंतर म्हणजे आफ्टर. आफ्टर दॅट त्यानंतर मी शाळेत जाण्यास तयार होतो. आफ्टर दॅट त्यानंतर मी आय तयार होतो म्हणजे गेट रेडी. कुठे? शाळेत जाण्यास म्हणजेच टू गो टू स्कूल. आफ्टर दॅट आय गेट रेडी टू गो टू स्कूल. दररोज मी शाळेत सायकलने जातो 7 वाजता. एव्हरी डे दररोजसाठी एव्हरी डे. एव्हरी डे आय गो टू स्कूल. एव्हरी डे आय गो टू स्कूल बाय बायसिकल ॲट अबाउट 7 AM. बघा, छोटे छोटे वाक्यांमध्ये आपण बघितलेलं होतं आय गो मी जातो. त्याचं बघा आता मोठं वाक्य कसं तयार झालं. मी शाळेत सायकलने जातो. आय गो टू स्कूल बाय बायसिकल. कधी कधी मला शाळेत उशीर होतो. कधी कधी मला शाळेत उशीर होतो. कधी कधी यासाठी आपण वापरतो समटाईम. समटाईम म्हणजे कधी कधी. कधी कधी मला शाळेला उशीर होतो. समटाईम आय गेट लेट. आय गेट लेट टू स्कूल. आय गेट लेट टू स्कूल. बघा, प्रत्येक मराठी वाक्याच्या शेवटी तो, ता, तो, त असे तो असं आलेला आहे. शाळेत जाता जाता मी खूप लोक रस्त्यावर बघतो की जे मॉर्निंग वॉकला येतात. शाळेत जाता जाता व्हाईल गोईंग आपण बघितलं मागच्या वाक्यामध्ये. दूध पिता पिता व्हाईल ड्रिंकिंग अ मिल्क. तसं येतं आहे शाळेत जाता जाता म्हणजेच व्हाईल. जाता जाता व्हाईल. व्हाईल गोईंग टू स्कूल आय सी मी पाहतो. आय सी मेनी पीपल ऑन द स्ट्रीट. आय सी मेनी पीपल ऑन द स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर. की जे मॉर्निंग वॉकला येतात. बघा आता हे वाक्य, की जे मॉर्निंग वॉकला येतात. हू कम म्हणजे की जे. हू कम फॉर अ मॉर्निंग वॉक. हूचा वापर आपण हू म्हणजे कोण असा करतो. तसेच की जे, की जो म्हणजे त्यासाठी सुद्धा आपण हूचा वापर करतो. की जे मॉर्निंग वॉकला येतात. हू कम फॉर अ मॉर्निंग वॉक. व्हाईल गोईंग टू स्कूल आय सी मेनी पीपल ऑन द स्ट्रीट हू कम फॉर अ मॉर्निंग वॉक. मी माझ्या शाळेमध्ये खूप गोष्टी शिकतो. मी माझ्या शाळेमध्ये खूप गोष्टी शिकतो कारण आमचे शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात. मी शिकतो. आय लर्न. शिकण्यासाठी लर्न. मी शिकतो. आय लर्न मेनी थिंग्स म्हणजे खूप गोष्टी. आय लर्न मेनी थिंग्स कुठे? शाळेमध्ये. माझ्या शाळेमध्ये म्हणून इन माय स्कूल. आय लर्न मेनी थिंग्स इन माय स्कूल
बघा या ठिकाणी कारण म्हणजे बिकॉज हे कंजक्शन वापरलेलं आहे. हे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण बिकॉजचा वापर केलेला आहे. आय लर्न मेनी थिंग्स इन माय स्कूल बिकॉज आवर टीचर्स म्हणजे आमचे शिक्षक शिकवतात म्हणजे टीच. आवर टीचर टीच अस व्हेरी वेल. आमचे शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात. आवर टीचर्स टीच अस व्हेरी वेल. मी क्रिकेट खेळतो त्याचबरोबर हॉकीसुद्धा खेळतो. या ठिकाणी या वाक्यात त्याचबरोबर या शब्दाने हे दोन वाक्य जोडलेले आहेत. त्यामुळे त्याचबरोबर आपण इंग्लिशमध्ये ॲज वेल ॲज हे कंजंक्शन वापरतो. आय प्ले क्रिकेट मी खेळतो. आय प्ले काय क्रिकेट. आय प्ले क्रिकेट ॲज वेल ॲज त्याचबरोबर हॉकीसुद्धा खेळतो. आय प्ले क्रिकेट ॲज वेल ॲज हॉकी म्हणजे क्रिकेट खेळतो त्याचबरोबर हॉकीसुद्धा खेळतो. ॲज वेल ॲज हे कंजंक्शन या ठिकाणी वापरलेलं आहे. मी माझ्या मित्रांबरोबर कधीच भांडण करत नाही. मी माझ्या मित्रांबरोबर कधीच भांडण करत नाही. आपण एखादी गोष्ट कधीच करत नाही त्यासाठी आपण नेव्हरचा वापर करतो. आय नेव्हर कॉरल म्हणजे भांडण. आय नेव्हर कॉरल विथ माय फ्रेंड्स. आय नेव्हर कॉरल विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांबरोबर कधीच भांडण करत नाही. मी अभ्यासच करत नाही तर त्यांच्याबरोबर खेळतो सुद्धा. पहिलं वाक्य होतं मी माझ्या मित्रांबरोबर कधीच भांडण करत नाही आणि दुसरं आहे मी अभ्यासच करत नाही तर त्यांच्याबरोबर खेळतो सुद्धा म्हणजे मित्रांबरोबर. त्यासाठी हे नाही म्हणजे मी आय नॉट ओनली स्टडी या ठिकाणी नॉट ओनली आणि बट ऑल्सो या कंजंक्शनचा वापर केलेला आहे. आय नॉट ओनली स्टडी मी अभ्यासच करत नाही तर म्हणजे बट ऑल्सो त्यांच्याबरोबर खेळतो सुद्धा. बट ऑल्सो प्ले विथ देम. आय नॉट ओनली स्टडी बट ऑल्सो प्ले विथ देम मी हेच नाही तर ते सुद्धा करतो. असं ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं असतं ना त्यावेळेस आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतो. मी अभ्यासच करत नाही तर त्यांच्याबरोबर खेळतो सुद्धा. आय नॉट ओनली स्टडी बट ऑल्सो प्ले विथ देम. मी 2 वाजता परत येतो. मी येतो. आय रिटर्न अबाउट 2 PM. मी येतो. आय रिटर्न अबाउट 2 PM. त्यानंतर मी माझं जेवण करतो. देन आय हॅव माय लंच. जेवण करतो त्यानंतरसाठी देन. या ठिकाणी आपण आय टेक माय लंच असं देखील म्हणू शकतो किंवा मी माझं जेवण करतो. मी माझा नाश्ता करतो. आय हॅव माय ब्रेकफास्ट. आय हॅव माय लंच. आय रिटर्न अबाउट 2 PM. देन आय हॅव माय लंच. मी 2 वाजता परत येतो त्यानंतर माझं जेवण करतो. माझं जेवण झाल्यानंतर मी क्लासला जातो. जेवण झाल्यानंतर म्हणजेच आफ्टर झाल्यानंतर नंतरसाठी आफ्टर. आफ्टर हॅविंग माय लंच मी जातो. आय गो टू क्लासला म्हणजेच टू क्लास. आय गो टू क्लास. आफ्टर हॅविंग माय लंच आय गो टू क्लास. मी 5 वाजता परत येतो. मी येतो. आय रिटर्न टू होम ॲट अबाउट 5 PM. मी 5 वाजता परत येतो. आय रिटर्न टू होम ॲट अबाउट 5 PM. त्यानंतर मी 2 तासांसाठी अभ्यास करतो. त्यानंतर म्हणजे देन आय स्टडी मी अभ्यास करतो. आय स्टडी आपण बघितलं तो मी अभ्यास करतो, अभ्यास करतो, ते अभ्यास करतात, तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते. मी अभ्यास करतो. आय स्टडी फॉर 2
hours 2 तासांसाठी. Then I study for 2 hours. मी माझा गृहपाठ पूर्ण करतो. मी पूर्ण करतो. I complete. ते पूर्ण करतात. They complete. आम्ही पूर्ण करतो. We complete. अशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये छोटी छोटी वाक्य बघितलेली आहेत. म्हणून मी पूर्ण करतो त्यासाठी I complete. I complete माझा गृहपाठ. My homework. I complete my homework. बघा प्रत्येक वाक्याच्या शेवटी तो असं आलेलं आहे. माझा गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर माझ्या आईला मी किचनमध्ये मदत करतो. माझा गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर माझ्या आईला मी किचनमध्ये मदत करतो. आफ्टर कम्प्लिटिंग माय होमवर्क आय हेल्प. मी मदत करतो. आय हेल्प टू माय मदर इन द किचन. आफ्टर कम्प्लिटिंग म्हणजे पूर्ण झाल्यानंतर. आफ्टर कम्प्लिटिंग माय होमवर्क आय हेल्प टू माय मदर इन द किचन. त्यानंतर एकतर मी स्टोरी वाचतो किंवा लिहितो. एकतर हे करतो नाहीतर ते करतो. त्यासाठी इंग्लिशमध्ये आयदर ऑर हे कंजंक्शन वापरतात. आयदर ऑर. देन आय आयदर रीड ऑर राईट अ स्टोरी. त्यानंतर एकतर मी स्टोरी वाचतो किंवा लिहितो. वाचतो म्हणजे रीड, लिहितो म्हणजे राईट. वाचतो किंवा लिहितो. रीड ऑर राईट. आयदर म्हणजे एकतर. देन आय आयदर रीड ऑर राईट अ स्टोरी. कधी कधी मी माझ्या भावाबरोबर चेस खेळतो. कधी कधी मी माझ्या भावाबरोबर चेस खेळतो. कधी कधी त्यासाठी वापरतात समटाईम. समटाईम आय प्ले चेस विथ माय ब्रदर. समटाईम आय प्ले चेस विथ माय ब्रदर. मी रात्री 10 वाजता झोपी जातो. मी झोपी जातो. आय गो टू बेड. कधी 10 वाजता. ॲट अबाउट 10 PM. आय गो टू बेड ॲट अबाउट 10 PM. बघा आपण हे आपल्याबद्दल आपण आपलं डेली रुटीन सांगितलं. तसेच आपल्याला जर या ठिकाणी त्याचं डेली रुटीन सांगायचं असेल तर आपण फक्त ह्या आय या कर्त्याऐवजी आपण या ठिकाणी घ्यायचं आहे ही म्हणजे तो दररोज तो सकाळी लवकर उठतो. एव्हरी डे ही गेट. आता इथे आहे गेटअप पण आपण घेतलेला आहे आता एकवचनी करता ही. आणि आपल्याला माहीत आहे कोणताही एकवचनी करता असेल तर त्या पुढील क्रियापदाला यस किंवा यस असा प्रत्यय लागतो. त्यामुळे ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठतो. जेव्हा तो उठतो तेव्हा तो त्याचे दात घासतो. व्हेन या ठिकाणी येईल ही गेट्स अप. व्हेन ही गेट्स अप ही ब्रश हिज टीथ. तो त्याचे दात घासतो. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आय ऐवजी यू, वी, दे हे अनेक वचनी करते वापरून सुद्धा अशा प्रकारे आपण जे आता वाक्य बनवली तशी वाक्य बनवू शकतात. किंवा याऐवजी कोणताही एक वचनी करता घेऊन ही, शी किंवा एखाद्या मुलीचं नाव, मुलाचं नाव घेऊन तुम्ही अशा प्रकारे वाक्य बनवू शकतात. तसेच आपल्याला आपल्या आईबद्दल, वडिलांबद्दल असं त्यांचं सुद्धा आपण डेली रुटीन अशा प्रकारे वाक्य बनवून सांगू शकतो.
बघा, प्रत्येक मराठी वाक्याच्या शेवटी तो, ते असं असं आलेलं आहे. सब्जेक्ट जर अनेकवचनी म्हणजे ते असते तर जातात, येतात, करतात असं आलं असतं. अशा प्रकारे आपण साध्या वर्तमान काळामध्ये आपलं डेली रुटीन सांगू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं.